नमस्कार, मी मुकेश. पावसा पाण्याच्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, आपण बघताय सातत्यानं की पुण्यामध्ये गेले आठवडा झालं सातत्यानं मुसळधार मोठा पाऊस पडतोय. त्यामुळं आपलं जे सोलापूरचं वर देणे असलेलं उजनी धरण हे पण काल 100% भरलं. त्यामुळे सोलापूरचा शेतकरी जरी सुखावला असला तरी पण पंढरपूरमध्ये जरी आपल्या पंढरपूर तालुक्यात जर समाधानकारक जरी पाऊस झाला नसला तरी पण उजनी धरणातून त्या ठिकाणी काल 80,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग चालू केला होता. नंतर 20,000 वाढवला. आता जवळपास 1,30,000 क्युसेक्सचं त्या ठिकाणी पाणी या चंद्रभागा नदीमध्ये सोडल्याचं चित्र दिसतंय. मी आता गोपाळपूरमध्ये त्या ठिकाणी गोपाळपूरच्या पुलावरती उभा आहे. तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता की एका बाजूचा रस्ता पूर्णपणे पाण्याने त्या ठिकाणी भरलेला आहे. रस्ता पूर्णपणे पॅक झालेला आहे. आता फक्त वाहतुकीसाठी हा मोठा रस्ता चालू झालेला आहे. खरं तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येते की अतिशय महत्त्वाचं काम असेल तर पंढरपूरला या, कारण मुसळधार पाऊस वाढला त्या ठिकाणी अजून उजनी धरणातून पाणी खाली मोठ्या प्रमाणात विसर्ग केला तर त्या ठिकाणी हा सुद्धा रस्ता त्या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सतर्क त्या ठिकाणी आहे. नागरिकांना सूचना वारंवार देते की आपलं महत्त्वाचं काम असेल तर पंढरपूरमध्ये जावा, कारण हा पूल बंद झाला तर तुम्हाला वेगळ्या पर्यायाचा म्हणजे काशीगावहून त्या ठिकाणी वेगळ्या पर्यायाचा त्या ठिकाणी मार्ग तुम्हाला यावं लागणार आहे. कारण यामधून मंगळवेढा असेल, कर्नाटक असेल, वेगवेगळ्या भागातून लोक पंढरपूरला येण्यासाठी हा रस्ता आहे. त्यामुळं तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साठले. जवळपास हा इकडला संपूर्ण भाग दिसतोय. या बाजूला जे गोपाळकृष्ण मंदिर आहे अगदी त्या लगत पाणी गेल्याचं चित्र दिसतंय. अनेक लोक अगदी आपली कामं आटपून माघारी जाणे सुद्धा त्या ठिकाणी चित्र दिसते. पुण्यामध्ये त्या ठिकाणी पावसाला चांगल्या पद्धतीने सुरुवात आहे. त्यामुळं मोठा विसर्ग आपल्या चंद्रभागे पात्रात सोडला आहे. आताच आपण त्या ठिकाणी जो मेन पूल आहे त्या ठिकाणी आपण पाहणी केली. त्या ठिकाणी अनेक लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी शासनाकडून देण्यात येतोय. त्या ठिकाणी जी घरं आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्थलांतर त्या ठिकाणी केले. त्यामुळे त्यांची सोय त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं चंद्रभागे नदीतली जी मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली बुडाले ते. त्यामुळं प्रशासनाकडून सातत्यानं सूचना देता येतात की नागरिकांनी सतर्क राहावं, सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. जर त्या ठिकाणी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस अजून वाढला तर पंढरपूरमध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून पंढरपूर जवळ जी 12 गाव आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पुराची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळे सतर्क राहावा, सावध राहावा असा सुद्धा इशारा त्या ठिकाणी शासनाकडून देण्यात येतोय. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, गोपाळपूर.